अखेर सत्य उघडकीस आले आणि नव्हतं ते होऊन बसलं. शेवटी जीवा आणि काव्याचं सत्य सर्वांसमोर आले आणि ते बघून सर्वांना मोठा धक्का बसला. पण सर्वात मोठा धक्का पार्थ आणि नंदिनीला बसलेला असतो. नंदिनी तर भान हरपून गेली असते. काव्याताईची माफी मागू लागते. पण नंदिनी विश्वासघात केल्याच्या रागात स्वतःला मारून घेते आणि हातावरील मेहंदी पुसू लागते. तर दुसरीकडे पार्थला देखील काय करावं हे समजत नसतं. भले हे सर्व लग्नाआधी झालेलं आहे, पण आपल्या सख्ख्या भावाबरोबर आपली बायको अशा अवस्थेत बघून पार्थला मोठा सदमा बसलेला असतो. जीवा तर पूर्ण तुटून गेलेला असतो. जीवा नाक घासून नंदिनीची माफी मागू लागतो. आता ट्विस्ट पुढे कोणत्या वळणावर घेऊन जाणार हे पाहणे खूपच रंजक असणार आहे. पुढील भागाचे प्रोमो सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.